महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काय फोडाफोडीचं ग्रहण लागले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जोर का झटका धीरे से लगा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे। आपल्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आहेत, त्यांना विचारणार आहोत। काय म्हणाल वैभवजी, अपेक्षित होतं अशा पद्धतीनं आदित्य ठाकरे यांच्या इतके जवळचे सहकारी सचिन अहिर हे अचानक रातोरात विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकावर जातील? आपण म्हटलं रातोरात नाही तर सकाळीच ते विरोधी बाकावरून सत्ताधारी बाकामध्ये गेले। त्यांना आम्हाला अपेक्षित नव्हतं आणि आदित्यजींना अपेक्षित नव्हतं आणि त्यांना फक्त एक SMS करून त्यांनी सांगितलं की मी आता शिवसेना सोडतोय म्हणून। SMS कोणाला गेला? आदित्यजींना केलेला, आदित्यजी सांगत होते। फक्त SMS करून त्यांनी म्हणजे SMS केलं नाही, म्हणजे मी शिवसेना सोडतो म्हणून। परंतु आपण बघितलं असेल की प्रत्येकजण म्हणजे विरोधी पक्ष फोडण्याचा सत्ताधाऱ्यांना एवढा का लढा लागलाय, कारण तुमच्याकडे अमानुष असं बहुमत आहे। असं असताना आपण खासदार फोडलात, त्यांना काही लोकांना मंत्री करतो घेतलात, काही लोकांचा निधी अडवलात, काही लोकांना आर्थिक आमिष दिली। आज सचिन भाऊंना सुद्धा आपण बघितलं असेल की उपसभापती म्हणून त्यांनी आज अर्जच भरला। म्हणजे सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षातल्या लोकांना अनेक आमिष देऊन म्हणजे हे आम्ही आरोप करत होतो, हे आपण आता दिसत आहे बघ। कारण एखाद्याचा प्रवेश होतोय आणि त्याला विधान परिषद उपसभापतीची उमेदवारी दिली जाते आणि ह्याच्यापेक्षा लोकशाहीचं दुर्दैव का असू शकतं हा खरा प्रश्न आहे। आणि सचिन भाऊ खरं तर गेले अनेक वर्ष म्हणजे 3-4 वर्ष तरी आमच्यावर काम करत होते आणि असं असताना त्यांचा जाणं खरं तर आम्हाला धक्कादायक आहेच। याला काय म्हणायचं? राजकीय अपरिहार्यता म्हणायची, दबावाला बळी पडलं म्हणायचं की मुत्सद्दीपणा म्हणायचं? राजकीय समयसूचकता आणि मुत्सद्दीपणाच ह्याला म्हटलं पाहिजे। कारण सचिन भाऊंची परत 2 वर्षानंतर आमदारकी आता रिटायर होतील, ते पुन्हा त्यांना आमदारकी 6 वर्षासाठी मिळेल, पुन्हा आता उपसभापतीची लाल दिव्याची गाडी मिळेल। परंतु जो विश्वास ठाकरे कुटुंबियांनी त्यांना दिला त्या विश्वासाला त्यांनी मात्र तडा दिला एवढं मात्र निश्चित आहे। जनभावनेचं काय? हा झाला त्यांचा वैयक्तिक लाभ। आता जनभावना लोकांमध्ये किती राहील? आपण बघितलं असेल की जनभावना कालच्या मोठ्या फुटीनंतर सुद्धा जनभावना किती राहिली आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांचा उद्रेक आज दिसला नाही तर लोकांमध्ये जनभावना तीव्र आहे। सत्तेसाठी हे सगळे लोक फोडाफोडी करतायत, कुठले जात आहेत, त्यामुळे लोकांचा कधीतरी त्याच्याबद्दल उद्रेक निश्चित होईल। कोकणात सुद्धा आम्ही बघितलं, राजन तेली हे शिंदे सेनेमध्ये गेले, या ठिकाणी आता आणखीन किती लोक जातील, काही आमदार पण जातील असं म्हटलं जात आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये एक निष्ठावान उद्धव ठाकरेंचं शिवसैनिक म्हणून राहणं, जमिनीवर काम करणं किती मोठं आव्हान आहे? नाही, खरं तर आज सगळ्यांसमोर सगळ्याच विरोधी पक्षासमोर आव्हान आहेत। कारण सत्ताधारी पद्धतीत ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना फोडतायत किंवा आपण बघितलं असेल की नाशिकमध्ये जो बाजार झाला आहे, काही ठिकाणी बिनविरोधीचा बाजार सुरू झाला आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा लोकशाही टिकण्याचं पाहिजे। लोकांच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध झाला पाहिजे म्हणून आमच्यासारखे काही लोक आहेत, परंतु आम्ही ही लढाई सोडणार नाही। आम्ही निश्चितपणे ज्या पद्धतीने आमची ताकद कमी असेल परंतु आम्ही तो विरोध प्रामाणिकपणे दाखवू आणि लोकांना सुद्धा हा विरोध पाहिजे, परंतु लोकांचा संधी येतील तेव्हा लोक या गोष्टीला निश्चित विरोध करतील याची आम्हाला खात्री आहे। आम्ही नेहमी पाहतो तुमच्यासारखा एक कट्टर सैनिक जो आहे हा कोकणात जेव्हा काम करत असतो स्वतःच्या जीवावरती खेळून त्याला त्याचं राजकारण आणि राजकीय संघर्ष हा सुरू ठेवायला लागतो। परंतु अशा पद्धतीने जेव्हा आपल्यासोबत उठणारे बसणारे, आपल्यासोबत जेवणारे खाणारे लोक जेव्हा आपल्याला सोडून जातात त्यावेळेस काय अवस्था असते मनाची? नाही, खरं तर अनेक सहकारी जेव्हा सोडून जातात तेव्हा नैराश्य आपल्यामध्ये निश्चित येतं की अनेक लोक आपल्याला सोडून गेलेत अनेक, परंतु निश्चितपणे या नैराश्यातनं सुद्धा एक पालवी फुटेल, यातनं सुद्धा नवीन नेतृत्व तयार होईल, नवीन लोकांना घेऊन काम करू, आम्हाला पण एक चॅलेंज मिळेल आणि त्यातनं निश्चित आम्ही हे नैराश्य झटकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चित आम्हाला त्यात यश मिळेल। मला असं खरंच वाटतं की आता वेळ आलेली आहे की पक्ष नेतृत्वाने सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे, त्रुटी दुरुस्त करण्याची? नाही, आता पक्ष नेतृत्व ह्यामध्ये सचिन भाऊंना समजा विधान परिषदेची आमदारकी दिली, त्यांच्या आमदारकी अजून 2 वर्ष आहे, त्यांच्याकडे पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी दिली। आज त्यांना जर उपसभापती मिळत असेल आणि ते जात असतील तर पक्ष नेतृत्व काय आत्मचिंतन करणार हा पण खरा प्रश्न आहे। ओमराजेंना जर कॅबिनेट मंत्रीपद मिळत असेल तर ते जात असेल तर त्यांना आत्मचिंतन काय करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे आमिष आणि दबाव यालाच बळी पडताना दिसतात। आमिष, दबाव आणि स्वार्थ यालाच काही लोक एक कारण देतात, ते कारण त्यांना काहीतरी कारण त्यातलं काढतात आणि जातात। निश्चित। तर वैभव नाईक यांनी त्यांच्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे, एका कट्टर शिवसैनिकाची भावना व्यक्त केलेली आहे आणि या परिस्थितीत आता राजकारण कसं करायचं हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी ते विचारताना दिसतात। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत।